एका चिनू नावाच्या चिमणीला एक पिनू नावाचं एक छोटंसं पिल्लू होतं. पिनू खूप खोडकर होतं, पण तितकंच गोड पिल्लू होतं. एकदा आपल्या पिल्लाला दाणे भरवून चिनू चिमणी पिनूला म्हणाली की हे बघ पिनू, मी आता उद्यासाठी आपल्याला दाणे आणायला जातीये, तर तू घरट्यातून कुठेही बाहेर जाऊ नकोस, इथेच बसून राहा, बाहेर खूप धोका आहे. आई घरट्याच्या बाहेर गेलीये म्हटल्यावरती इकडं पिनूला काही करमेना. पिनूला सारखं असं वाटायला लागलं की आपण एकदा उडून बघितलं आपलं तर बाहेरचं जग कसं दिसतं हे बघूया तरी, असं म्हणून मोठ्या हिमतीनं पिनू निघाली. तिला आई उडायला शिकवणारच होती, पण ही अजून ती योग्य वेळ नव्हती, कारण पिनू खूप लहान होती. वा, उडायला किती मजा येते, खूप मजा येते. वा, किती छान आकाश आहे, किती सुंदर डोंगर आहेत, किती छान झाड आहेत, किती छान ढग दिसतायत आणि किती स्वच्छ नदीचं पाणी आहे. सुंदर सुंदर फुलं किती छान दिसतायत. मी तर आता रोज इथे येणार आहे. असं म्हणत म्हणत पिनू उडत चालली होती. किती छान उंच उंच झाड आहेत, ह्याच्यातून फिरायला किती मजा येते. इथे तर आता मी रोज येईन. किती छान इथे गाय चरतीये. अरे वा, इथे तर किती प्राणी आहेत. हरिण, कोल्हा, लांडगा, उंदीर, ससा. पिनू उडत असताना नेमकं जे व्हायला नको होतं ते झालंच. एक मोठी घार पिनूच्या दिशेनं उडत आली आणि ती पिनूच्या भोवती घिरट्या घालायला लागली. तसं पिनूला आईचे शब्द आठवायला लागले की काही झालं तरी बाहेर जाऊ नकोस, बाहेर मोठे पक्षी असतात, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे. ती घार काही पिनूचा पिच्छा सोडेना. त्या घारीला एका झडपेत पिनूला खाऊन टाकायचं होतं. घाबरलेली पिनू मात्र सगळी आहे नाही ती शक्ती पणाला लावून वेगानं उडत होती. भयंकर घाबरलेली होती. देवा, मला वाचव, मला कुणीतरी वाचवा, मला कुणीतरी वाचवा. पिनूला एका खिडकीत एक गोड मुलगी उभी असलेली दिसली. पिनूला असं वाटलं की ही मुलगी आपली नक्कीच मदत करेल. त्या गोड मुलीचं नाव होतं पर्पी. म्हणून ती त्या खिडकीच्या दिशेनं जोरात झेपावली आणि खिडकीच्या समोर जाऊन थांबली. माझ्या मागं घार लागली, मला वाचव कुणीतरी. माझं चुकलं, मी नाही जाणार घरट्याच्या बाहेर. माझं चुकलं, मला वाचवा, मला कुणीतरी वाचवा. मला कुठेतरी लपवा, मला कुठेतरी लपवा. माझ्या मागं घार लागलीये. त्या घाबरलेल्या चिमणीच्या पिल्लाला बघून पर्पीला तिची खूप दया आली. पर्पीनं लगेच पिनूला आपल्या हातावर घेतलं, तिला कुरवाळलं आणि म्हणाली, आता शांत हो आणि काय झालं ते मला सांग. पिनू थोडीशी शांत होऊन पर्पीला सगळी गोष्ट सांगायला लागली की ती घरट्यातून बाहेर पडल्यानंतर एक घार कसा तिचा पाठलाग करत होती. मला आईनं बाहेर जाताना सांगितलेलं की घरट्याच्या बाहेर पडू नकोस. मी चुकले, मी आईचं ऐकलं नाही आणि घरट्याच्या बाहेर पडले आणि माझ्या मागं एक मोठी घार लागली होती. तिला मला खायचं होतं, पण मी खूप ताकद लावून जोरात उडून आता तुझ्याकडे आले. मला कुठेतरी लपवून ठेव, नाहीतर ती घार मला खाऊन टाकेल. मला वाचव, मला वाचव. पर्पीनं पिनूला शांत केलं, तिला आपल्या खोलीत घेऊन गेली. तिच्यासाठी एक छोटंसं घर तिनं आणलं. पर्पीनं तिला थोडे दाणे खायला दिले, छोट्या वाटीत पाणी प्यायला दिलं. बराच वेळ उपाशी असल्यामुळं आणि बराच वेळ उडल्यामुळं पिनू खूप दमली होती आणि तिला खूप भूकही लागली होती. त्यामुळे शांतपणे तिनं दाणे खाल्ले, पाणी प्यायलं आणि उड्या मारत मारत घरात जाऊन बसली. त्या दिवशी रात्री पर्पीनं पिनूला घरीच ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिला फिरायला घेऊन गेली बागेत. दोघी जणी खूप फिरल्या. फिरता फिरता पर्पीनं पिनूला समजावलं, इथून पुढे आईचं ऐकत जा. आईचं ऐकलं नाही की काय होतं बघितलंस ना. अशी एकटी घरट्याबाहेर उडत जाऊ नकोस, नाहीतर असे मोठे मोठे पक्षी तुला त्रास देतील. पर्पीचं हे बोलणं पिनूला पटलं. मग पर्पीनं पिनूला आकाशात परत सोडून दिलं आणि त्याला म्हणाली, आता शांतपणे आपल्या आपल्या घरी उडत जा. पिनू थोडीशी बिचकतच
पण आनंदानं उडत उडत आपल्या घरी निघाली. आता काही इथे घार दिसत नाही म्हणल्यावरती पिनूला थोडासा धीर आला आणि ती उडत उडत आपल्या घरी निघून गेली. मध्ये असेच काही थोडेसे दिवस निघून गेले. ही पर्पीची शाळा आहे बरं का. पर्पी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बसमधून घरी जायचं सोडून एका फुलपाखराच्या मागे चालत चालत निघाली. तिला प्राणी पक्षी खूप आवडायचे. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बागेतच एक सुंदर फुलपाखरू दिसलं तिला. त्याच्या माग 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 पर्पी चालत चालत निघाली. तिच्या हे लक्षात सुद्धा आलं नाही की शाळेची बस निघून गेली आणि आपण शाळेपासून खूप लांब आलोय आणि आपलं घर सुद्धा लांब राहिलंय. फुलपाखरू जाईल त्या दिशेनं चालत चालली होती. किती छान फुलपाखरू आहे. वा, किती छान आहे. किती सुंदर ठिपके आहे त्याच्यावर. किती छान रंग आहे याचा. किती छान आहे. पर्पी हे विसरूनच गेली होती की फुलपाखराच्या नादात ती घरापासून आणि शाळेपासून खूपच लांब आलीये. फुलपाखरू लांब उडून गेल्यानंतर मात्र पर्पी भानावर आली. इकडे तिकडे बघितलं तर नुसतंच अंधार दिसत होता. सगळीकडे झाडं, अंधार. इतकी घाबरली पर्पी, रडायलाच लागली. मला कोणीतरी वाचवा. मला कोणीतरी वाचवा. मला घरी नेऊन सोडा. मी कुठेतरी लांब आली. मला घरी नेऊन सोडा. मला आईची आठवण येते. मला आईची आठवण येते. पर्पी खूप मोठ्यांदा रडत असल्यामुळं पर्पीचा हा आवाज आजूबाजूला ऐकू जात होता. आणि हा आवाज कोणी ऐकला माहितीये? आपल्या चिनू चिमणीच्या पिनू पिल्लानं. आणि त्याला हा आवाज ओळखीचा वाटला. तो म्हणला, अरे हा तर पर्पीचा आवाज आहे आणि तिच्या घरापासून लांब इथं काय करतेय पर्पी? म्हणून पिनूला आश्चर्य वाटलं आणि पिनू घरट्यातून उडत उडत आवाजाच्या दिशेने निघाली. मला कोणीतरी घरी सोडा. मला आईची खूप आठवण येते. अरे ही तर खरंच पर्पी आहे. पिनूनं बघितलं आणि पर्पीला हाक मारली. पर्पीनं वर बघितलं तर पिनू चिमणी होती. पर्पीला खूप आनंद झाला. चला, या अनोळखी जागी कोणीतरी मला माझ्या ओळखीचं भेटलं. पर्पी खुश झाली आणि पिनूला म्हणली, पिनू, तू इकडे कशी काय आलीस? तुला कसं कळलं मी इथे? पिनू म्हणाली, पर्पी, तू इथं काय करतेस तुझ्या घरापासून लांब? त्यावरती पर्पी तिला म्हणाली, मी शाळा सुटल्यानंतर फुलपाखराच्या माग माग चालत चालत इथं आले. मला लक्षात सुद्धा आलं नाही की मी शाळेपासून आणि घरापासून इतकी लांब आले. मला रस्ता सापडत नव्हता. अंधार पडला होता. मला कोणीच दिसत नव्हतं म्हणून मी खूप घाबरले होते. त्यावर पिनू चिमणी तिला म्हणाली, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या घरी घेऊन जाईन. कारण मला तुझ्या घराचा रस्ता माहिती आहे. मी तुझ्या घरी त्या दिवशी आले नव्हते का? तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला बरोबर तुझ्या घरी नेऊन सोडते. असं म्हणून पिनू चिमणी पुढं आणि पर्पी मागं अशा दोघीही तिथून निघाल्या. पिनूला बरोबर रस्ता माहिती होता. ती अजिबात विसरली नव्हती पर्पीचं घर. जाताना रस्त्यामध्ये सगळ्या गप्पा मारत मारत दोघी जणी पर्पीच्या घराकडे निघाल्या. इकडं पर्पीची आई पर्पीची खूप वाट बघत होती. बराच वेळ पर्पी घरी न आल्यामुळं ती सुद्धा रडायला लागली होती. आणि जवळ आलेल्या पर्पीला बघून तिला राहावेना. तिनं पर्पीला लगेच आपल्या जवळ घेतलं आणि दोघी जणी रडायला लागल्या. पर्पीला तिची आई भेटल्यानंतरचा आनंद बघून पिनूला सुद्धा खूप आनंद झाला. कारण मागे एके दिवशी जेव्हा घार पिनूच्या मागे लागली होती तेव्हा ह्या पर्पीनंच तिला वाचवलं होतं. तेव्हा आज या पर्पीची मदत करून तिनं उपकारांची परतफेड केली होती. बघितलंत मित्रांनो, आपण जर कुणाची मनापासून मदत केली तर दुसरी व्यक्तीसुद्धा आपली मदत करते. त्यामुळे नेहमी आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. त्या दिवशीपासून
पर्पी आणि पिनू खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. तुम्हाला पण तुमची अशी कोणीतरी मैत्रीण किंवा मित्र असतीलच, त्यांची नक्की मदत करत जा. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान गोष्टी परत ऐकण्यासाठी लिटिल वंडर्स किड्स TV ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.